रंजना की रसोईमध्ये आपले स्वागत। आणि आपण बनवतोय साबुदाण्याच्या चकल्या। त्यासाठी मी वजनाने 1 किलो साबुदाणा घेतलाय आणि 1 किलो साबुदाण्यासाठी मी 2 किलो बटाटे घेतले चकली बनवायसाठी। आणि इथं मी पाणी उकळत ठेवले। तर भांड्याने म्हटलं तर मी ही एक मोठा बाउल बरोबर 1 किलो आहे। तर आता आपण काय करायचं, हा साबुदाणा 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा, 3 वेळा। तर मी काय करते, साबुदाणा स्वच्छ धुवून घेते। बटाटे आपल्याला उकडून घ्यायचे आहेत, 80%च उकडून घ्यायचे, जास्त उकडायचे नाहीत, नाहीतर मग चकली करपती तळल्यानंतर। हे बघा, असं 3 वेळा हे पाणी काढून घ्यायचं। आता आपलं पाणी उकळले। ज्या वाटीने साबुदाणा घेतला त्याच वाटीने आपण ज्या भांड्याने म्हणा त्यांनी 1.5 पट पाणी घालायचं। मोजून घ्यायचं पाणी। मोजमाप व्यवस्थित असेल तर पदार्थ बिघडत नाही। आतापर्यंत मी जे 2-3 पदार्थ बनवले, वेपर्स बनवले, ते पण छान झाले। बटाटा खीस बनवला, तो पण खूप छान झाला। आणि तांदळाच्या कुरड्या, त्या पण चांगल्या झाल्या। आता हा एक बाउल याच्यामध्ये टाकून घेऊया आपण। अजून अर्धा म्हणजे बरोबर अर्धाच करायचा। आणि रात्रभर हे सकाळी बनवायचं आहे ना, मग रात्रभर याला व्यवस्थित झाकण लावून ठेवायचं। 1 ग्लास पाणी ठेवलंय आणि त्यात मीठ टाकते चवीनुसार। 1.5 चमचे मीठ टाकले। आणि आपण चकली करतोय मग लाल मिरची पावडर चवीनुसार 1 चमचा टाकली मी ह्या चमच्याने, मोठे जरा। तर हे जरा उकळलं की मी साबुदाणा त्यात टाकून थोडंसं शिजवूनच घेणार आहे आणि मग बटाटे खिसून घेणार। हे बटाटे बघा कसे शिजले, जास्त नाही शिजवले, असे थोडे कडक आहेत। उकळी आली, आता त्यात साबुदाणा टाकून घेते। तर 2 किलो बटाटा मी असा खिसून घेतला आहे खिसणीने, जे आपण वेपर्स किंवा बटाट्याचा खीस करतो ना, ह्या खिसणीने मी बटाटा खिसून घेतला आहे। हे बघा, हे आता साबुदाणा आपला शिजला आहे मस्तपैकी। आता हे आपण त्याच्यामध्ये टाकून घेऊ। तर मला तुम्हाला हे सांगायचं होतं की मी जवळजवळ हे 3 चमचे टाकलेत। हे मोठा चमचा आहे बघा, आपण पोहे खातो त्याच्यापेक्षा हा मोठा चमचा आहे। मी वाटीत घेऊन दाखवते मी किती मीठ टाकले ह्याच्यासाठी। तर आता आपण हा बटाटा साबुदाण्यामध्ये मिक्स करून घेऊया। थोडंसं भांडं छोटं होतंय की काय असं वाटतंय मला, पण हलवायला पण व्यवस्थित यायला पाहिजे ना। तर आपलं चकली आणि आपला बटाटा आणि साबुदाणा चकलीसाठी आता तयार झाले। बारीक गॅसवर मी थोडंसं आता याला 1-2 मिनटासाठी ठेवणार। आणि आता आपण चकली गाळून घेऊ। त्यासाठी मी हा सोऱ्या घेतलाय चकली गाळायसाठी। ह्या तयार झाल्या आपल्या साबुदाणा आणि बटाट्याच्या चकल्या। हे बघा, मस्त कलर पण छान आलाय।
आपण आता आपली साबुदाण्याची चकली कशी झाली आहे बघू. अजून वाळलेली दिसत नाही एवढी. मस्त, खूप छान. हे बघ, जबरदस्त. एकच दिवस वाळलेली आहे. अजून मी थोडंसं उन्हात वाळत ठेवलं. खरंच खूप छान झाले. काय मस्त झालं. तर ह्या आपल्या बटाटा आणि साबुदाण्याच्या चकल्या तयार झालेत. 1 किलो साबुदाण्याला मी बरोबर 2 किलो वजनाने बटाटे घातले होते आणि इतक्या छान शिजून मस्त झालेले आहेत. तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि अशा पद्धतीने करा. रंजनकी रसोई चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.